Hello dear students, welcome back to our YouTube channel. In recent video we are discussing about the absorption, reflection and the transmissions of thermal radiations. In that we already discussed when the heat radiations or when the heat in the form of radiations is incident on the surface of an object, then some part of that incident heat radiations get reflected, some part get transmitted and some part of the heat radiations which are incident on the surface of object get absorbed by the surface and the temperature of that surface get increased. Okay, and related to that amount of heat get absorb, amount of heat get reflect, amount of heat get transmitted, we have a three coefficient related to the surface of the substance. In that, first coefficient is coefficient of absorption, or we can say that absorptivity or absorptive power. So next coefficient is coefficient of transmission or simply transmittance, and last one coefficient related to the surface is coefficient of reflection, or simply it is also called as reflectivity or reflectance of the surface on which heat radiations are incident. Now in this video we are going to discuss about the classification of different substances or the classification of substances depending on the values of all these three coefficients, that means A, T and R. A, T आणि R च्या व्हॅल्यूज वरती जे काही सबस्टन्सचे क्लासिफिकेशन केलं जातं त्या क्लासिफिकेशन विषयी आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. ते क्लासिफिकेशन बघण्यासाठी किंवा ते क्लासिफिकेशन बघत असताना पहिला टाइप सबस्टन्सचा आपल्याला मिळतो परफेक्ट ट्रान्समीटर. परफेक्ट ट्रान्समीटर ब्लॅक बोर्ड वरती तुम्हाला दिसतंय. फर्स्ट इज perfect transmitter, and for perfect transmitter R is equal to 0, A is equal to 0 and TR is equal to 1. If R is 0, that means no heat is reflected from the surface of the substance, no heat is absorbed by the surface of the substance, but the total amount of heat which is incident on the surface get transmitted by the surface of the substance, then such a substance is called perfect transmitter. अशा सबस्टन्सला आपण परफेक्ट ट्रान्समीटर असं म्हणणार आहोत की ज्या सबस्टन्स वरती हीट रेडिएशन्स इन्सिडेंट केल्यानंतर तो सबस्टन्स हीट रेडिएशन्सला रिफ्लेक्ट करणार नाहीये, हीट रेडिएशन्सला ॲब्सॉर्बही करणार नाहीये, बट जेवढे काही हीट रेडिएशन्स आपण त्या सरफेस वरती इन्सिडेंट करणार आहोत ते सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स त्या सरफेस पासून ट्रान्समिट केले जातील. ते सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स त्या सरफेस मधून पास होतील. मग असा जो काही सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण म्हणणार परफेक्ट ट्रान्समीटर. त्या ऑब्जेक्टला आपण म्हणणार परफेक्ट ट्रान्समीटर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक क्लीन ग्लास आहे, क्लीन ग्लास, तर त्या ग्लास मधून काय होणार आहे, सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स पुढे पास होणार आहे. ती ग्लास रिफ्लेक्टही करणार नाहीये, ॲब्सॉर्बही करणार नाहीये, बट जेवढे हीट रेडिएशन्स त्या ग्लास वरती इन्सिडेंट होतील ते सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स त्या ग्लास पासून पास होणारे, ग्लास मधून पास होणारे. मग असे जे काही सबस्टन्सेस असतील की ज्यांच्यासाठी R 0 आहे, A 0 आहे, बट TR इज इक्वल टू 1 आहे. TR इज इक्वल टू 1 याचा अर्थ जेवढी हीट इन्सिडेंट केली जाते, जेवढे रेडिएशन्स इन्सिडेंट केले जात आहे ते सर्वच्या सर्व त्या सबस्टन्स मधून, त्या सबस्टन्सच्या सरफेस मधून ट्रान्समिट होत आहे. अशा सबस्टन्सला आपण म्हणणार आहोत परफेक्ट ट्रान्समीटर. आणि हे जे काही परफेक्ट ट्रान्समीटर आहेत दॅट परफेक्ट ट्रान्समीटर are poor absorber as well as poor reflector, or simply not a good absorber nor a reflector. म्हणजे ते चांगले ॲब्सॉर्बर पण नाहीये आणि चांगले रिफ्लेक्टर पण नाही आहे, कारण त्यांच्यासाठी R 0 आहे. R 0 म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. R काय आहे, 0 आहे. हीट रेडिएशन्स ते रिफ्लेक्टच करणार नाही.
कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए पण तिथं 0 आहे. याचा अर्थ तो सरफेस इन्सिडेंट हीट ऍब्सॉर्ब करणार नाही आणि T इज इक्वल टू 1 आहे. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 1 आहे. याचा अर्थ असा होतो की जेवढी हीट तुम्ही त्या सरफेसवरती, त्या सब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टवरती, त्या सबस्टन्सवरती इन्सिडेंट करत आहात, ती सर्वच्या सर्व हीट तो सबस्टन्स ट्रान्समिट करून देतोय. ती सर्वच्या सर्व हीट त्या सबस्टन्समधून पास होतीये. अशा सबस्टन्सला आपण म्हणणार परफेक्ट ट्रान्समीटर. ओके, फर्स्ट टाइप सबस्टन्सचं तुम्हाला कळालं असेल. व्हॉट इज परफेक्ट ट्रान्समीटर? The substances for which R is equal to 0, A is equal to 0 and TR is equal to 0. That means coefficient of absorption is 0, coefficient of reflection is 0 and the coefficient of transmission is 1. That substances are called perfect transmitter. They are poor reflector as well as poor absorber. Okay, this is the first type of the substance. Now the second is diathermanous substance. Diathermanous substance, the substance through which heat radiations can pass. असे सबस्टन्स की ज्यांच्यामधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतील, ट्रान्समिट होऊ शकतील, त्यांना आपण म्हणणार आहोत डायॲथरमानस सबस्टन्स. मग परफेक्ट ट्रान्समीटर आर ऑल्सो डायॲथरमानस सबस्टन्स. परफेक्ट ट्रान्समीटर पण काय आहेत? डायॲथरमानस सबस्टन्सेस आहेत. बट ऑल द डायॲथरमानस सबस्टन्स आर नॉट परफेक्ट ट्रान्समीटर. सर्वच्या सर्व डायॲथरमानस सबस्टन्स परफेक्ट ट्रान्समीटर असतीलच असे नाही. बट ज्या सबस्टन्सेस मधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात, फॉर एक्झाम्पल ग्लास, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात. मग ते किती अमाऊंटने पास होतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. मग अशा सबस्टन्सेसला आपण म्हणणार आहोत डायॲथरमानस सबस्टन्स. अँड फॉर डायॲथरमानस सबस्टन्स कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन TR इज ऑलवेज नॉट इक्वल टू 0. TR कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑलवेज नॉट इक्वल टू 0 म्हणजे इन्सिडंट हीट रेडिएशन्सच्या थोड्याफार प्रमाणात तरी तिथं ट्रान्समिशन आपल्याला ऑब्झर्व करायला मिळणार आहे. अशा सबस्टन्सेसला आपण म्हणणार डायॲथरमानस सबस्टन्स. ओके, डेफिनेशन कळली का? द सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन पास. असे सबस्टन्स की ज्यांच्यामधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात त्यांना आपण म्हणणार आहोत डायॲथरमानस सबस्टन्स. अँड दे आर नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉट अ गुड रिफ्लेक्टर. ते गुड ॲब्सॉर्बर पण नसणार आहे ॲज वेल ॲज गुड रिफ्लेक्टर पण नसणार आहे. आता गुड ऑर परफेक्ट ॲब्सॉर्बर, परफेक्ट रिफ्लेक्टर काय असतं ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. सिम्पली इथं लक्षात ठेवायचे, गुड ॲब्सॉर्बर म्हणजे ज्यांची ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता जास्त आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त आहे, ते गुड ॲब्सॉर्बर. गुड रिफ्लेक्टर ज्यांची रिफ्लेक्ट करण्याची क्षमता जास्त आहे, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन जास्त आहे, तो गुड रिफ्लेक्टर. अँड डायॲथरमानस सबस्टन्सेस आर नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉर अ गुड reflector. Examples of diathermanous substance are glass, sodium chloride, hydrogen, oxygen, etc. whatever it. Okay, now the third type is athermanous substance. The third type is athermanous substance. For athermanous substance TR is equal to 0, A plus R is equal to 1. TR is equal to 0 आपल्याला काय सांगतोय? No heat get transmitted through the surface of the substance. A plus R is equal to 1. A is not equal to 0. R is also not equal to 0. But the summation of both is equal to 1. Why 1? Because TR is equal to 0. And we know that A plus R plus TR is equal to 1. If TR is equal to 0, then A plus R is equal to 1. That means the sum of coefficient of absorption plus coefficient of reflection is equal to 1. याची जर डेफिनेशन सांगायची ठरली तर तुम्ही सांगू शकता the substances through which heat radiations cannot be passed, or simply the substances which are opaque to the heat radiations.
असे सबस्टन्सेस की जे हीट रेडिएशनला काय करताय, ओपेक करताय, ओपेक म्हणजे ब्लॉक करताय, त्या सबस्टन्सेसला आपण काय म्हणतोय, ॲथरमॅनस सबस्टन्सेस. ओके, मग त्याचे एक्झाम्पल्स आहे वूड. वूड, इफ वी इन्सिडेंट अ हीट ऑन वूड देन व्हॉट हॅपन, ते हॉट होतंय का, त्याच्या दुसऱ्या बाजूला हीट जाऊन पोहोचतीये का, जोपर्यंत ते वूड ॲज इट इज आहे तोपर्यंत नाही. ओके, नेक्स्ट आहे आयर्न. आयर्न मधून हीट पास होत नाही, TR त्याच्यासाठी 0 आहे, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे. कॉपर, मॉइस्ट एअर, मॉइस्ट एअर जे का मॉइस्ट एअर असेल त्या मॉइस्ट एअरमधूनही तुम्ही हीट पास करू शकत नाही, किंवा त्यासाठी कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा ऑलवेज 0 असतो. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची काहीतरी व्हॅल्यू असेल, कदाचित रिफ्लेक्शनची पण व्हॅल्यू असू शकते. जेवढी काही हीट एनर्जी तुम्ही इन्सिडेंट करणार आहात इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स ऑन द मॉइस्ट एअर ऑर वूड ऑर आयर्न, दॅट ऑल incident heat may be absorbed or reflect but not transmit through the substance. Okay, such type of substances are called as diathermanous substance. This is a third type of substances. Next is a perfect reflector. Now let's come towards the perfect reflector. What is the perfect reflector? Perfect transmitter means R is equal to 0, A is equal to 0, TR is equal to 1. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तिकडे 1 होता परफेक्ट ट्रान्समीटर साठी. मग परफेक्ट रिफ्लेक्टर साठी कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, 1 आहे. असे सबस्टन्सेस की जे सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्सला सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट करताय, त्या सबस्टन्सेसला आपण म्हणणार आहोत परफेक्ट रिफ्लेक्टर. द सबस्टन्सेस which reflect all the incident heat radiations and there is no absorption as well as transmission of heat radiations, such type of substances are called perfect reflector. And the perfect reflector are neither a good absorber nor a good transmitter. जे काही perfect reflector असतील ते good absorber ही नसता as well as good transmitter ही नसता, ते काय असता, perfect reflector असता. Okay, this is the fourth type of the substance depending on the values of A, TR and R. Okay, depending on the values of coefficient. Next is a perfect absorber or perfect black body. Perfect absorber काय असू शकतो की ज्याच्यासाठी A ची व्हॅल्यू 1 आहे, TR 0 आहे आणि R 0 आहे. TR मीन्स कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कदाचित त्याच्या अगोदर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन साठी मी फक्त T असंही म्हटलं असेल, बट तुमच्या बुकमध्ये T बेसला R असा उल्लेख केलाय, त्यामुळे आपण तेही म्हणतो आहे. TR इज इक्वल टू 0, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे. याचा अर्थ जेवढी हीट तुम्ही इन्सिडेंट करता त्यापैकी थोडासा पण पार्ट किंवा कुठल्याही प्रकारची हीट ट्रान्समिट होणार नाहीये, कुठल्याही प्रकारची हीट रिफ्लेक्ट होणार नाहीये. जेवढी हीट तुम्ही इन्सिडेंट करता इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स, दॅट ऑल heat get absorbed by the body, then such a body or such a substance is called perfect absorber. And perfect absorber absorb all the incident heat radiations. हे जे काही परफेक्ट ॲब्सॉर्बर असतील ते सर्वच्या सर्व इन्सिडेंट हीट रेडिएशन्सला काय करतील, ॲब्सॉर्ब करून घेतील. त्या परफेक्ट ॲब्सॉर्बरलाच आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणणार आहोत. बट इन नेचर देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी और परफेक्ट ब्लॅक बॉडी. परफेक्ट ब्लॅक बॉडी नेचरमध्ये एक्झिस्टच करत नाही. अशी कुठलीही बॉडी नेचरमध्ये प्रेझेंट नाहीये की जी बॉडी तिच्यावरती इन्सिडंट होणारे सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करून घेऊ शकेल. ह्या बॉडीला आपण आर्टिफिशियली कन्स्ट्रक्ट करू शकतो. असा सबस्टन्स किंवा असा मॅटर आपण आर्टिफिशियली डिझाईन करू शकतो की जो सर्वच्या सर्व इन्सिडंट हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेईल. त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे आणि ते कशा प्रकारे तो ऑब्जेक्ट वर्क होणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, की ज्याचं नाव असेल फेरीज ब्लॅक बॉडी. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो पॉईंट आपण डिस्कस करणार त्याचं नाव आहे फेरीज ब्लॅक बॉडी. एक सायंटिस्ट होता फेरी, त्याने ती ब्लॅक बॉडी किंवा तो परफेक्ट ॲब्सॉर्बर इन्व्हेंट केलाय, शोधून काढलाय, म्हणून त्याला फेरीज ब्लॅक बॉडी असं म्हटलं गेलंय. ओके, बट इन नेचर अशा प्रकारची बॉडी प्रेझेंट नाही की जे सर्वच्या सर्व इन्सिडेंट हीट रेडिएशन्सला ॲब्सॉर्ब करून घेऊ शकेल. मला असं वाटतंय तुम्हाला
हे सर्व क्लासिफिकेशन सबस्टन्सेसचं कळालेलं असेल. फर्स्ट टाईप पुन्हा एकदा रिवाइज करतोय. फर्स्ट टाईप आहे परफेक्ट ट्रान्समीटर, की ज्यांच्यासाठी ए ची व्हॅल्यू 0 आहे, आर ची व्हॅल्यू 0 आहे, टी इज इक्वल टू 1 आहे. जेवढे हीट रेडिएशन्स तुम्ही त्याच्यावरती इन्सिडेंट करणार आहात ते सर्वच्या सर्व हीट रेडिएशन्स तो सरफेस, तो ऑब्जेक्ट, तो सबस्टन्स ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. अशा सबस्टन्सला आपण परफेक्ट ट्रान्समीटर असं म्हणणार आहोत. हा परफेक्ट ट्रान्समीटर ऑलवेज पुअर ॲब्सॉर्बर असतो आणि पुअर रिफ्लेक्टर असतो. त्यानंतर सेकंड टाईप आपण बघितला डायथर्मॅनस सबस्टन्सेस, द सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन बी पास. असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामधून हीट रेडिएशन्स पास होऊ शकतात त्या सबस्टन्सेसला आपण डायथर्मॅनस सबस्टन्सेस असं म्हणत असतो. आणि त्यांच्यासाठी टी आर हा ऑलवेज नॉट इक्वल टू 0 असणार आहे. टी आरची काहीतरी व्हॅल्यू तिथं असणार आहे, म्हणजे त्या सबस्टन्समधून हीट रेडिएशन्स ऑलवेज पास होणार आहेत, वॉट एव्हर बी द व्हॅल्यूज ऑफ ए अँड आर. ए अँड आरच्या व्हॅल्यू काहीही असू द्या, बट टी आर ऑलवेज नॉट इक्वल टू 0 असणार आहे. हे जे काही डायथर्मॅनस सबस्टन्सेस आहेत हे गुड ॲब्सॉर्बरही नसता, ॲज वेल ॲज गुड रिफ्लेक्टर्स पण नसता. यांचे जे काही एक्झाम्पल्स आहेत डायथर्मॅनस सबस्टन्सचे, ग्लास, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, आणि बुकमध्ये अशा प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले असतील. पेज नंबर 65 वरती आपण आहोत. जे काही तुमचं बुक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बालभारतीचं, त्या बुकच्या पेज नंबर 65 वरती हे सर्व तुम्हाला दिसत आहे. तुम्ही ते व्यवस्थित स्टडी करणार आहात. त्यानंतर थर्ड टाईप आहे ॲथर्मॅनस सबस्टन्स. असे सबस्टन्स की ज्यांच्यामधून हीट रेडिएशन्स ट्रान्समिट होणार नाही, त्यांच्यासाठी कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन टी आर इज ऑलवेज इक्वल टू 0 असणार आहे. दॅट मीन्स सच ऑब्जेक्ट्स आर ओपेक टू द थर्मल रेडिएशन्स. हे ऑब्जेक्ट थर्मल रेडिएशन्सला ब्लॉक करणारे, स्वतःमधून पास होऊ देणार नाही हे सबस्टन्सेस. त्यांना आपण काय म्हणतोय? ॲथर्मॅनस सबस्टन्सेस असं म्हणतोय. यांचं जे एक्झाम्पल बघायचे ठरले तर ते असतील वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर. नेक्स्ट टाईप आहे परफेक्ट ॲब्सॉर्बर. परफेक्ट ॲब्सॉर्बरसाठी जो काही ए आहे, ह्या ए ची व्हॅल्यू परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी ए 0 असतो, टी आर 0 असतो, आर ऑलवेज इक्वल टू 1 असतो. जेवढी हीट एनर्जी तुम्ही इन्सिडेंट करणार आहात ती सर्वच्या सर्व हीट एनर्जी त्या ऑब्जेक्टचा सरफेस, त्या सबस्टन्सचा सरफेस रिफ्लेक्ट करून देणार आहे. तिथं ट्रान्समिशनही होऊ देणार नाही, ॲब्सॉर्प्शनही तिथं होणार नाही. अशाला सबस्टन्सला आपण म्हणणार आहोत परफेक्ट रिफ्लेक्टर. तो कधीही गुड ॲब्सॉर्बर नसतो किंवा गुड ट्रान्समीटर नसतो. तो ऑलवेज गुड ॲब्सॉर्बर असतो, पुअर ॲब्सॉर्बर असतो, आणि ऑलवेज पुअर ट्रान्समीटर असतो. ऑर नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉर अ गुड ट्रान्समीटर. नायदर गुड ॲब्सॉर्बर मीन्स इट इज अ पुअर ॲब्सॉर्बर. नायदर गुड ट्रान्समीटर मीन्स इट इज अ पुअर ट्रान्समीटर. ओके. नाउ द फिफ्थ टाइप इज परफेक्ट ॲब्सॉर्बर और परफेक्ट ब्लॅक बॉडी. अशी बॉडी की जी सर्वच्या सर्व इन्सिडेंट हीट रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. द बॉडी which absorb all the heat radiations incident on it, that body is called perfectly black body. आणि अशी बॉडी नेचरमध्ये कधीही एक्झिस्ट करत नसते, किंवा आत्तापर्यंत अशी बॉडी नेचरमध्ये कुणालाही ऑब्झर्व करायला मिळालेली नाही. आर्टिफिशियली ती बॉडी आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. आत्तापर्यंत एक सायंटिस्ट फेरी, त्या सायंटिस्टने ती बॉडी कन्स्ट्रक्ट केलेली आहे, जी जवळपास 97% ऑफ इन्सिडेंट हीट ॲब्सॉर्ब करू शकेल. ओनली 3% कॅन बी ट्रान्समिट ऑर रिफ्लेक्ट. ओके. तिचं जे काही कन्स्ट्रक्शन असेल, वर्किंग असेल, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे. मला आशा आहे की तुम्ही जेवढं काही आपण आत्तापर्यंत कंप्लीट केलेलं असेल, मी तुम्हाला शिकवलेलं असेल, ते सर्वच्या सर्व व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ॲज वेल ॲज स्वतःच्या नोट्सही प्रिपेअर करत असाल. ओके. आणि मला तरी असं वाटतं तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः तयार केल्या पाहिजे. त्या नोट्स तुम्हाला नंतर सप्लाय केल्या जातीलच, बट स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये स्वतः स्टडी करून, स्वतः बुक व्यवस्थितपणे चाळून जर तुम्ही नोट्स तयार केलेल्या असतील, तर त्या नोट्स तुम्हाला पुढं वाचण्यासाठीही सिंपल जाणार आहे, समजण्यासाठीही त्या इझी असणार आहे. आणि तुम्ही लिहिले, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिले म्हटल्यानंतर ते तुमच्या डोक्यातही व्यवस्थित चांगल्या प्रकारे फिट होणार आहे. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेरीज
ब्लॅक बॉडी. आता इथं आपण थांबतोय. थँक्यू.